Welcome to all BSc first year student. Now the today's topic is the reproductive system. Most important topic for the 12 marks. 12 मार्क्स साठी हा तुम्हाला क्वेश्चन राहणार आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आणि जर सेपरेटमध्ये तुम्हाला मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला सेपरेटली विचारलं गेलं तर ते पर्टिक्युलरली 4 मार्क्ससाठी राहते. बट कंबाईंड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विचारल्यानंतर तुम्हाला बोथ लिहावं लागेल मेल आणि फिमेल, ज्या राहतील 12 मार्क्ससाठी. ओके, आता याच्यामध्ये फर्स्ट बघा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं डिस्क्रिप्शन. Sex are separate and sexual dimorphism. Sex are separate and sexual dimorphism. तुम्हाला शॉर्ट याच्यात जरी डिस्क्रिप्टिव्ह दिलं असेल तरी तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये सांगते मी. सेकंड पॉईंट, कर्व टेल, प्री अँड पोस्ट, ॲनल पॅपेली अँड क्लोका. कर्व टेल आहे, प्री अँड पोस्ट ॲनल पॅपेली आहे अँड क्लोका. द नेक्स्ट पॉईंट, पेअर ऑस्पिक्युस, पेनियल सेटी. Pair auspicious, pineal city. The next, gonads long and coil tubular. Gonads long and coil tubular. Next, attached genital pore female and cloaca male. Attached genital pore female and cloaca male. The next is the male reproductive organs किंवा male reproductive system. Male reproductive organs मध्ये बघा पर्टिक्युलरली पोस्टेरियर हाफमध्ये कुठे राहते त्याच्यामध्ये बघा male reproductive organs मध्ये पोस्टेरियर हाफ सुडोसिलमध्ये. फर्स्ट पॉईंट इज द टेस्टिस. सिंगल टेस्टिस मोनोआर्चिक. सिंगल टेस्टिस राहते मोनोआर्चिक म्हणतात. एक्सटेंड असते मिडल बॉडी, फॉर्म अ लॉंग अँड थ्रेड हायली ट्विस्टेड. त्याच्यामध्ये बघा जे काही टेस्टिसचं स्ट्रक्चर राहते पर्टिक्युलरली लेबलिंगसुद्धा दिलेली आहे फिगरमध्ये टेस्टिसची. टेस्टिसच्या फिगरची जी लेबलिंग दिलेली आहे फिगरमध्ये टेस्टिसची त्याची डायग्रामवरून तुम्हाला लक्षात येईल टेस्टिसचा शेप कसा आहे. पुन्हा बघा टेस्टिस जे आहे ते सिंगल टेस्टिस म्हणून त्याला मोनोआर्चिक म्हणतात. आणि एक्सटेंड असते मिडल बॉडीमध्ये हा टेस्टिस प्रेझेंट असतात. कशा असतो शेप पर्टिक्युलरली लॉंग, थ्रेड अँड हायली ट्विस्टेड. फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येईल त्याचा शेप. द नेक्स्ट, पर्टिक्युलरली इट इज फॉर्म बाय द मिडल झालं त्याच्यानंतर शेप सांगितलेला आहे. अँड देन द वॉल ऑफ टेस्टिस मेड अप ऑफ सिंगल लेअर क्युबॉइड ॲक्सिस ऑफ टेस्टिस इन द फॉर्म ऑफ सॉलिड सायटोप्लाझमिक रॅचेस. जी काही वॉल असते टेस्टिसची कशाने मेडअप आहे, सिंगल लेअर ऑफ क्युबॉइडल ॲक्सिस. अंडरलाईन द वर्ड क्युबॉइडल ॲक्सिस ऑफ टेस्टिस. आणि फॉर्म करते सॉलिड सायटोप्लाझमिक रॅचेस. काय फॉर्म करतात, सॉलिड सायटोप्लाझमिक रॅचेस. अराउंड विच आर क्लस्टर ऑफ अमिबॉइड स्पर्म्स इन द व्हेरियस स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. अंडरलाईन करा वर्ड क्लस्टर ऑफ अमिबॉइड स्पर्म्स काय असतात त्याच्यामध्ये प्रेझेंट राहतात स्टेज ऑफ डेव्हलपमेंटमध्ये. डेव्हलपमेंट स्टेजेसमध्ये क्लस्टर फॉर्म करतात अमिबॉइड शेप ऑफ अमिबॉइड शेपचे स्पर्म्स प्रेझेंट असतात इन द क्लस्टर फॉर्ममध्ये अँड डेव्हलपमेंट स्टेजमध्ये. देर इज नो ल्युमिन. देर इज नो ल्युमिन. ओके, द नेक्स्ट पॉईंट इज द वॅस डिफरन्सेस. फिगरमध्ये लेबलिंगसुद्धा दिलेले आहे वॅस डिफरन्सेस. इन दिस टेस्टिसच्या बाजूलाच तुम्हाला लेबलिंग दिसेल वॅस डिफरन्सेस. त्याच्यामध्ये बघा डिस्टल पार्ट, शॉर्ट नोट सांगते तुम्हाला. डिस्टल पार्ट देन कंटिन्युअस शॉर्ट अँड थिक ट्विस्टेड. डिस्टल पार्टला प्रेझेंट राहते, कंटिन्युअस असते, शॉर्ट अँड थिक ट्विस्टेड असते. डिस्टिंग्विश करते टेस्टिस, देन ल्युमिन अँड सेंट्रल सायटोप्लाझमिक रॅचेस. डिस्टिंग्विश कुठे करतात, टेस्टिस, ल्युमिन अँड सेंट्रल सायटोप्लाझमिक रॅचेस. ओके, द नेक्स्ट पॉईंट इज द सेमिनल वेसिकल्स. वॅस डिफरन्सच्या बाजूलाच तुम्हाला दिसेल लेबलिंग सेमिनल वेसिकल्स. त्याच्यामध्ये बघा देन वॅस डिफरन्सेस फॉलोज द थिकर. वॅस डिफरन्सेस फॉलोज द थिकर, वायडर अँड मस्क्युलर स्ट्रेट ट्यूब ऑफ सेमिनल वेसिकल्स. जे काही वॅस डिफरन्सेस असतात तेच काय कंटिन्यू कशाला फॉलो करतात, जे काही थिकर अँड वायडर अँड मस्क्युलर स्ट्रेट ट्यूब असेल ऑफ सेमिनल वेसिकलची. लाईज कुठे असते, पोस्टेरियर थर्ड अँड सुडोसिल बिलो द इंटेस्टाईन.
पोस्टेरियर थर्ड पार्ट घेतो आणि सुडोसील आणि बिलो कुठे असते, इंटेस्टाईनच्या बिलोमध्ये असते. देन नेक्स्ट इज द इजॅक्युलरी डक्ट. इजॅक्युलरी डक्ट जी लेबलिंग आहे ती अप्परमध्ये दिसेल तुम्हाला, क्लोकाच्या बाजूला किंवा रेक्टमच्या बाजूला तुम्हाला एक लेबलिंग आहे इजॅक्युलरी डक्ट. त्याच्यामध्ये बघा, टर्मिनल पार्ट ऑफ द सेमिनल वेसिकल्स नॅरो मस्क्युलर इजॅक्युलरी डक्ट इज प्रेझेंट. टर्मिनल पार्टला ऑफ सेमिनल वेसिकलच्या नॅरो काय असते, नॅरो आणि मस्क्युलर इजॅक्युलरी डक्ट आहे. जॉईन द रेक्टम अँड क्लोका. जॉईन कशाला करते, रेक्टम आणि क्लोकाला. इजॅक्युलरी डक्ट जे असते प्रोस्टेट ग्लँड अँड सिक्रिशन कॉप्युलेशन. जे काही इजॅक्युलरी डक्ट असतात त्या ठिकाणी प्रोस्टेट ग्लँड असते, सिक्रेशन अँड कॉप्युलेशन्स. ओके. द नेक्स्ट पॉईंट, पेनिस. पेनिस सिटी सिच्युएटेड कुठे आहे, ड्रॉसल क्लोकामध्ये. पेनिस सिटी किंवा पेनिस सॅक जे असतात ते कुठे प्रेझेंट आहे, सिच्युएटेड आहे ड्रॉसल क्लोका. क्लोकाचा जो ड्रॉसल पोर्शन आहे, ड्रॉसल पोर्शन क्लोकाचा, त्या ठिकाणी पेनिस सिटी किंवा पेनियल सॅक प्रेझेंट आहे. ओके. त्याच्यामध्ये बघा, सिटी अरायझेस पेनिकल सॅक अँड स्पिक्यूल्स पाउचेस. जे काही सिटी असतात त्या कुठे प्रेझेंट असतात, पेनियल सॅक अँड स्पिक्यूल्स पाउचेसमध्ये राहतात. देन पेनियल सिटी कन्सिस्ट सायटोप्लाझ्मिक कोर अँड सराउंडेड द थिक क्युटिकल. पेनियल सिटी जे असतात ते कन्सिस्ट करतात सायटोप्लाझ्मिक कोर आणि सिच्युएटेड सराउंडेड कशाने आहे, थिक क्युटिकलने. स्पिक्यूल जे असतात 2 to 3.5 लॉंग, प्रोट्युटेड अँड रिट्रॅक्टेड. जे काही स्पिक्यूल्स आहे ते 2 to 3.5 लॉंग आहे आणि प्रोट्युडेड असतात आणि रिट्रॅक्टेड. देन प्रोरॅक्टर अँड रिडॅक्टर मसल्स. प्रोटॅक्टर आणि रिडॅक्टर जे असतात ते मसल्स राहतात. स्पिक्यूल जे असतात ते हेल्प कशासाठी करतात, ओपनिंग द फिमेल गोनोफोर फॉर द कपुलेशन्स. जे काही स्पिक्यूल्स असतात ते हेल्प कशासाठी करतात, ओपनिंग करायची असते फिमेल गोनोफोरमध्ये फॉर द कपुलेशन्स. सो नाऊ इन दिस लेक्चर जो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे ते डिस्क्राईब केलेले आहे. तुम्हाला पर्टिक्युलरली ज्या काही शॉर्ट नोट्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला सेंड केल्या जातील आणि हे पॉईंट मी शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला सुद्धा डिस्क्राईब केलेले आहे. सो नाऊ इन दिस लेक्चर दिस टॉपिक कम्प्लिटेड. थँक्यू.